नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असे आपण ना छोटेवाले जे रावस असतात ना ते फ्राय करतो आहोत. छान मस्त मार्केटमध्ये आपल्याला हे रावस मिळालेले आहेत आणि खूप स्वस्तात भेटतात मोठ्या रावसपेक्षा. त्याच्यामुळे आणि चवीला रावस मासा खूप टेस्टी असतो. जसा कर्ली मासा टेस्टी असतो ना त्याच प्रकारे रावस मासाही टेस्टी असतो. आता इथे मला मच्छीवालीने मस्त असे मोठे मोठे जे होते ना त्याचे 2 भाग करून दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर छोटे होते ते अख्खेच ठेवलेले आहेत. त्याचबरोबर वरती मांदेलीही टाकलेली आहे. अशीच टाकतात मच्छीवाल्या देतात त्या. त्यामुळे तीही आहे. छान स्वच्छ साफ करून घेतलेली आहेत मच्छी सगळी आणि त्याच्यानंतर मस्त धुवून वगैरे झाल्याच्यानंतर त्याला मॅरिनेट करण्यासाठी फक्त हळद, लाल तिखट भरपूर असं, कारण तिखट हा फक्त त्याचा कलर येतो, बाकी तिखटाला तो कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं जास्त टाकलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कोकम आगळ टाकायचं आहे. कोकम आगळऐवजी तुम्ही लिंबूचा रस वापरू शकता किंवा कोकम भिजत टाकून त्याचा रसही लावू शकता. आता इथे छान मॅरिनेट करून ठेवायचं आहे. मस्त मसाल्याने व्यवस्थित मच्छीला चोळून लावायचे आहेत आणि जेवढं म्हणजे मॅरिनेट करून ठेवाल ना तेवढी छान टेस्टी लागते मच्छी. मी इथे जवळपास अर्धा तास ठेवलं होतं मॅरिनेट करून. व्यवस्थित सगळ्याला चोळून लावलेला आहे मसाला आणि त्याच्यानंतर अर्धा तासानंतर आपण त्याला फ्राय करायला घ्यायचं आहे. इथे असंच ठेवलेली आहे मच्छी. त्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे, कारण का मच्छी फ्राय म्हणजे थोडंसं तेल जरा जास्तच लागतं. आणि त्याच्यानंतर तेल छान पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे पॅनवर. आणि त्याच्यानंतर मी इथे एका डिशमध्ये ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. फक्त तांदळाचं पीठ आहे आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि थोडंसं किंचितचं मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून जी वरची कोटिंग असते ना ती क्रिस्पी तर व्हावी, पण त्याच्यामध्ये ना त्यालाही फ्लेवर असावा, तो कुठे फिक्की राहू नये त्यासाठी. आणि छान मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर एक एक मच्छी याच्यामध्ये छान घोळवून घ्यायची आहे मिक्स करून. याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पीठ, थोडा रवा असाही वापरला तरी चालेल. आमच्याकडे जास्त करून पिठामध्येच मच्छी फ्राय होते. मला तरी तशाच पद्धतीची आवडते, त्यामुळे तशाच पद्धतीची मी बनवते. आणि इथे सगळ्या मच्छ्या जेवढे पॅनमध्ये राहील ना तेवढे ठेवल्या आहेत, तळायला ठेवल्या. त्याच्यानंतर झाकण ठेवायचं आहे 1 ते 2 मिनटं हाय फ्लेमवर. त्याच्यानंतर झाकण काढायचं आहे, पलटवून घ्यायचं आहे चिमट्याच्या साहाय्याने. बघा इथे मस्त असं एका साईडने छान असे कुक झालेले आहेत आणि त्याच्यानंतर पलटवून झाल्यानंतर पुन्हा पाहिजे तुम्ही झाकण ठेवू शकता किंवा बिना झाकणाचे छान त्याला हळू स्लो फ्लेमवर आपण मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत तुम्ही फ्राय करू शकता. मी इथे थोडं हे पलटून झाल्याच्यानंतर पुन्हा 2 मिनटं झाकण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा लो फ्लेमवर झाकण काढून थोडंसं छान कडक होईपर्यंत आपण ना फ्राय करून घेतलेले आहेत. इथे बघा मस्त अशा क्रिस्पी फ्राय झालेल्या आहेत आपली छोटीवाली रावस मच्छी. आणि त्यानंतर सर्विंग प्लेटमध्ये काढलेलं आहे. गार्निशिंगसाठी कांदा आणि कोथिंबीर मस्त सर्विंगसाठी टाकलेली आहे, पूर्ण गार्निशिंग केलेली आहे त्याच्याने. आणि चवीला इतका टेस्टी लागतो ना हा मासा, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.